रोहित पवार आपल्यासोबत आहेत। चिखलीला दोन शेतकऱ्यांनी म्हणजे दाम्पत्यांनी आत्महत्या केली, तिकडे तुम्ही आज भेट देताल, काय सांगाल? म्हणजे मराठवाड्याचा किंवा विदर्भाचा आकडा बघितला तर तो हजाराच्या पलीकडे गेलेला आहे या 8 महिन्यामध्ये। नाही, गेल्या 3 महिन्यामध्ये आपण जर बघितलं, जेव्हा आम्ही प्रश्न सरकारला केला होता की या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या किती आत्महत्या होत आहेत, जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर 750 पेक्षा जास्त आत्महत्या या आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत। त्याचा अर्थ 7 ते 8 आत्महत्या दिवसाला आपल्या या महाराष्ट्रामध्ये होत असताना राज्य सरकारचं या शेतकऱ्याला असणाऱ्या अडचणीकडे तिथं लक्ष नाही आहे। सोयाबीनची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि थेटे परिवार मतलब त्या 2 दाम्पत्यांनी जो आत्महत्या तिथं केलं, त्यांचं सोयाबीन पीक होतं, त्यांना ते परवडत नव्हतं, त्याच्याबरोबर कर्जबाजारी ते झाले होते। आज या महाराष्ट्रामध्ये 31,000 कोटी रुपये हे शेतकऱ्याचे थकलेले आहेत आणि अनेक विषय आहेत, जसं की अवकाळी पाऊस आला, आता बऱ्याच ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, पण त्याच्यात तुम्ही ज्या विमा कंपनी आहेत त्याच्यामध्ये जे काही बदल केलेले आहेत, जे 4 ट्रिगर काढलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी हा खूप मोठ्या प्रमाणात आज अडचणीत आहे आणि उद्याही त्यांच्या अडचणी त्या वाढत जाणार आहेत। त्यामुळे या दृष्टिकोनातून कुठेतरी सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं वाटतंय। पण काही दिवसांपूर्वी ते जे शेतकरी परिवार आहे जिथे ती दुःखद घटना घडली, त्यांच्या घरच्यांशी मी बोललो होतो आणि त्यांना मी शब्द दिला होता की नक्कीच आपल्याकडे येईल, मी तुमच्या परिवारामध्ये कोण आहेत, कसं आहेत, त्यांना काय अडचणीत या थोड्याशा समजून घेईल आणि त्यासाठी मी तिथं चाललेलो आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही आज ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेताय, ती जी हत्या झालेली आहे महादेव मुंडेची, ती निर्गुणपणे हत्या आहे, मात्र अजूनही कोण मारले हे समजत नाही। हाच तो विषय आहे। आपण जर तिथं बघितलं तर हे फक्त 2 विषय नाहीत, म्हणजे संतोष देशमुखांचा आणि महादेव मुंडे ही 2पर्यंत ह्या गोष्टी मर्यादित राहत नाहीत, असे अनेक आहेत। फक्त दहशतच वाल्मिक कराडची परळीमध्ये आणि बीड भागामध्ये इतकी होती की कुणी पुढे यायला तयार नव्हतं। ईश्वरी मुंडे जे आहेत ते आता कुठेतरी ताकद दाखवत आहेत आणि धाडसाने तिथं आपल्या पतीला न्याय मिळण्यासाठी तिथं प्रयत्न करत आहेत आणि आत्ता लोक त्यांच्या पाठीमागे उभे आहेत। खरं तर आपण जर बघितलं तर बाणगर नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी फोटो दाखवले, पहिल्यांदाच फोटो महादेव मुंडेचे आपण सर्वांनी तिथं बघितले आणि आता कुठंतरी सर्व समाजाचे लोक हे ईश्वरी मुंडेंबरोबर तिथं उभा राहत आहेत आणि अशा प्रकारे म्हणजे आपण जर बघितलं तर बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षा वाईट परिस्थिती ही ती भागामध्ये आहे। म्हणजे अतिशय पवित्र भाग आहे, बीड हा परिसर असेल, मराठवाडा हा परिसर आहेत आणि तिथे काही लोक स्वतःची मनमानी आणि गुंडाशाही, झुंडशाही कुठेतरी लागू पूर्वीपासून करत आलेले आहेत आणि त्यामुळे सामान्य लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तिथंसुद्धा जाऊन उद्या जाऊन वकील आणि ह्या सगळ्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल हे आम्ही सर्वजण बघणार आहोत। शिवराज बांगरने आणखी एक आरोप केला आहे, तो म्हणतात की बापू आंधळेचा जो खून झाला होता तो सुद्धा वाल्मिक कराडच्याच सांगण्यावरून झालेला आहे। म्हणजे संतोष देशमुखांच्या प्रकारातला तो आंधळे येतो ना, आता तो खरंच बाहेर बापू आंधळे ते आपले बबन गीते जे होते ज्यांना त्या प्रकरणामध्ये अडकवले असा आरोप केला जातो, ते आता जेव्हा बबन गीतेंचा विषय झाला होता तेव्हा मी स्वतः पहिल्यांदा असं सांगितलं होतं की धनंजय मुंडे फक्त चेहरा आहे, खरा जर मास्टरमाइंड कोण असेल तर तो वाल्मिक कराड आहे। पहिल्यांदा वाल्मिक कराडची चर्चा त्या अनुषंगाने झाली होती, नाही तर वाल्मिक कराडला लोक काय बघायचे तर समाज सुधारक आहे। अरे पण किती लोकांना त्यांनी मारले, किती मुर्दे पाडले, किती महिलांवरचे अत्याचार त्याच्यावर आहे, नाही तर त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत, हे फक्त आपण ऐकून होतो पण कधी त्या गोष्टी समोर आल्या नव्हत्या। त्यामुळे बाणगर जे बोलत आहेत ते सत्य बोलत आहेत, बाणगरांना बऱ्याच काही गोष्टी तिथं माहिती आहेत आणि जे बबन गीते त्यालासुद्धा चुकीच्या पद्धतीने अडकलं गेलं होतं असं आम्ही भूमिका तिथं घेतली होती। आणि मग आता दुसरा जो आंधळे आहे जो संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा इन्वॉल्ड आहे, तो अजूनपर्यंत सापडत नाही, तो जिवंत आहे का मेला हे सुद्धा तिथं आपल्याला कळत नाही। त्यामुळे कुठंतरी या विषयामध्ये सरकारने लक्ष देऊन पुढे काय गोष्टी आपल्याला कशा करतील याचं एक कुठंतरी प्लॅनिंग केलं पाहिजे। त्याच्याचबरोबर संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे वकील आहेत आता ते खासदार झालेले आहेत आणि ते भाजपच्या कोट्यातून खासदार झाले। एकदम उज्ज्वल निकम साहेब मोठे वकील आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार नाही। विषय एवढाच आहे की कुठंतरी आता त्यांचं वेळ आणि बराच टाईम हा दिल्लीमध्ये तिथं जाणार आहे, त्यामुळे तिथंसुद्धा एक हुशार अराजकीय व्यक्तीला तिथं कुठेतरी पब्लिक प्रॉसिक्युटर हे बनवलं पाहिजे अशी सुद्धा आमची भूमिका आहे। माणिकराव कोकाटेंचा विषय सुरू आहे, आज त्यांचा राजीनामा होण्याची शक्यता वर्तवली जाते, तुमचं काय मत आहे? घेतला पाहिजे। अनेक लोकांची ती मागणी आहे की हे जे कलंकित तिथं असे जे लोक आहेत की ज्यांनी पूर्वीच्या काळामध्ये
गरिबाच्या ज्या घराच्या स्कीम होतात त्याचाच लाभ घेतलेला आहे. सातत्याने शेतकऱ्यांबद्दल खालच्या लेवलला जाऊन वक्तव्य केलेले आहेत. त्याच्याचबरोबर पदाचा वापर हा शेतकऱ्याच्या हितासाठी काम करण्यासाठी करण्याऐवजी तिथं जाऊन जिथं कायदे बनवले जातात तिथं तुम्ही गेम खेळत असाल तर कुठंतरी तुम्ही त्या विषयासाठी नाही तर त्या पदाला तुम्ही न्याय देत नाही अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. त्यामुळे आज अजितदादांनी त्यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे आणि दुसरं कोणतरी नवीन चेहरा, कार्यक्षम चेहरा असं जुन्या कुठल्या तरी चेहऱ्याला देण्यापेक्षा एक चांगला जर कुठला आमदार असेल त्याला तिथं संधी देणं अतिशय महत्त्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. आणि फक्त दादांपुरता हा विषय नाही तर ते शिंदे साहेबांनी सुद्धा जे काही शिरसाट आहेत त्यांच्या बाबतीतसुद्धा योग्य असा लवकरात लवकर निर्णय घेण्याची जरूरत आहे. आणि भाजपमध्ये सुद्धा असे अनेक मंत्री आहेत की त्याच्याबद्दल आज चर्चा होत नाही, पण आम्हीसुद्धा MSIDC बऱ्याच गोष्टींची पुरावे तिथं दिलेत. तिथं आपले जे आता रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत त्यांनीसुद्धा एका मोठ्या कंपनीला 90 कोटी रुपयाची पेनल्टी लावली होती, ती डायरेक्ट 17 लाखावर आणली. असा आम्ही प्रश्न केल्यानंतर आम्हाला तिथं कुठेही योग्य उत्तर मिळत नाही. त्यामुळे कुठेतरी यांच्याकडे जी सत्ता आहे, यांच्याकडे जी ताकद आहे, त्या ताकदीचा वापर फक्त कुठेतरी आपल्या नेत्यांना ताकदवान आणि घरं भरण्यासाठी हे लोक करतात असं कुठेतरी आम्हाला वाटायला लागलेलं आहे. म्हणताय दादांनी नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, मात्र चर्चा धनंजय मुंडेंच्या नावाची होते. धनंजय मुंडेंना पदावरनं का जावं लागलं? वाल्मिक कराडमुळे जावं लागेल. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकदम खास. आणि आता संतोष देशमुखच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर अजून खोलात जायची जरूरत आहे. तो आंधळे जो आहे तो अजून सापडलेला नाही. त्याच्याचबरोबर आता महादेव मुंडेचं प्रकरण बाहेर आलेलं आहे. अशा वातावरणामध्ये, अशा परिस्थितीमध्ये तिथं धनंजय मुंडे जर परत सत्तेत गेले, त्यांच्या सत्तेचा वापर करून बऱ्याच काही गोष्टी ते करू शकतात. त्यामुळे तिथं एखादा नवीन चेहरा म्हणजे एक कृषी मंत्री म्हणून नवीन चेहरा येणं फार महत्त्वाचं आहे अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे. आणि जर दादांनी असा वेगळा चुकीचा कुठला निर्णय घेतला तर मग सरकारला हे खूप महागात पडू शकतं असं मला वाटेल. माणिकराव कोकाटेच्या अनुषंगाने काल अजित पवार म्हणाले की राजीनाम्याबद्दल मी तुम्हाला का सांगू असं पत्रकारांना म्हणाले. आणि ते म्हणाले की चौथ्यांदा चूक झाल्यास माफ करणार नाही. त्यामुळे अजित पवार कुठंतरी त्यांना माफ करण्याच्या सध्या तरी मूडमध्ये आहेत का? अजून किती चुका करायच्या? म्हणजे उद्या जाऊन कुणीतरी 3 मर्डर केल्यानंतर तुम्ही म्हणताय की 3 मर्डर केले, ठीक आहे, आता 4था मर्डर केल्यानंतर मी तुमचं काहीतरी करेल. मला तर आश्चर्य वाटतं अजितदादांचं असं कुठेतरी स्टेटमेंट दिलं आहे. पण आज काय या बाबतीत होते ते बघावं लागेल. रेहू पार्टी प्रकरण जे होतं पुण्याचं, त्याच्यामध्ये एकनाथ खडसेंच्या जावयांनी मद्यप्राशन केल्याचा अहवाल आलेला आहे. मात्र एकनाथ खडसे म्हणतात की अहवालावरती शंका घ्यायला जागा आहे. आता दारू बरेच लोक पितात. तुम्ही घरात एखाद्या हॉटेलमध्ये जर दारू पित असाल तर त्यात चुकीचं नाही. पण दुसरं जे काही सांगण्यात येत आहे तिथं बऱ्याच काही वेगळ्या गोष्टी तिथं सापडलेल्या आहेत. आता त्या गोष्टी त्यांच्या रक्तात आहेत का हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. आणि मग जेव्हा तो रिपोर्ट येईल त्यानंतर आपल्याला फार स्पष्टपणे बोलता येईल. फक्त एकच आहे की तुम्ही जर बघितलं तर तिथे जे स्पेशल व्हिडिओ होते, नाहीतर जे काही इन्व्हेस्टिगेशन करत असताना पोलिसांनी काढलेले व्हिडिओ आहेत ते भाजपच्या कार्यकर्त्यांना कुणी दिले? ते मीडियाला कुणी दिले? मीडियाची चूक नाही, पण मीडियाला कुणी दिले? मग असं म्हणायचं की पोलिसांनी हे मीडियाला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले जे आज सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत. नाही तर सोशल मीडियावरती व्हिडिओ आपल्या सर्वांना बघायला मिळतात. मग कुठेतरी पोलिसांना या विषयाला राजकीय वळण द्यायचं आहे का मग असं म्हणावं लागेल हे एक ट्रॅप होतं. तो कदाचित पोलीस प्रशासनाच्या माध्यमातूनच तो त्या ठिकाणी केला गेला होता. आणि मग बाकीच्या गोष्टी तिथे सापडल्या. जसं की काही महिन्यांपूर्वी आपण मुंबईला बघितलं होतं की पोलिसांनीच एका व्यक्तीच्या खिशामध्ये तिथं जे ड्रग्ज आहे ते ठेवले आणि पकडलं. का? कारण त्याच्या बिझनेसमन बॉसला त्यांना अडचणीत आणायचं होतं आणि त्या 4 पोलिसांना निलंबितसुद्धा केलं. मग अशी काय गोष्ट आहे का? या आत्ता फार लो लेवलला आहे. बऱ्याच गोष्टी पुढे यायच्या बाकी आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही त्यांना तिथं पकडल्यानंतर घरी म्हणजे समजा रोहिणीताई खडसे पत्नी आहेत त्यांना तुम्ही कळवायला पाहिजे होतं की असं असं झालेलं आहे. ते तुम्ही कळवलेलं नाही. त्याच्याचबरोबर जेव्हा रोहिणीताई खडसे मागतात रिपोर्ट काय ते सांगा, तुम्ही म्हणताय की कोर्टातून घ्या. पण हे सगळे रिपोर्ट मात्र बाहेर पब्लिकला सोशल मीडियाला त्या ठिकाणी मिळत आहेत. त्याच्याचबरोबर तुम्ही विषय त्या हॉटेलचा होता आणि तुम्ही त्यांच्या घरीसुद्धा छापे मारले, ते सुद्धा विदाऊट अरेस्ट वॉरंट नाही तर विदाऊट सर्च वॉरंट. मग ह्याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी काय गोष्टी चुकीच्या आहेत. आणि हे राजकारण आता घरापर्यंत जर आणलं जात असेल तर हे फार लो लेवलला राजकारण जायला लागलं असं आपलं सगळ्यांना म्हणावं लागेल. गुलाबराव पाटलांचं काल एक वक्तव्य आलं की रक्षाबंधनाला तुमचा भाऊ तुम्हाला 500 रुपये देतो, पण म्हणजे सरकार अर्थात आम्ही भाऊ तुम्हाला 1,500 रुपये देतो. त्याच्यामुळे वाद निर्माण होतो या वक्तव्यामुळे. म्हणजे 14,000
पुरुषांना लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत जे 1500 रुपये आणि सगळे गोळाबेरीज केले ते 21 कोटी रुपये दिले, ही जर तुम्ही म्हणत असाल की भावाला दिलेली ओवाळणी असेल आणि त्याच्यावर तुम्ही वक्तव्य करत असाल, हे योग्य नाही. आणि दुसरा विषय, तुम्ही काही जे 25 लाख महिलांचे जे 1500 रुपये महिन्याला कमी केलेले आहेत, पूर्वी का दिले असा आमचा एक प्रश्न आहे आणि आता का कमी केलं हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा. आणि हा सगळा घोळ जर आपण बघितला तर कितीतरी कोटी रुपयाचा आहे. हा पैसा काय तुमच्या घरचा नव्हता, तर हा पैसा हा गरिबाचा होता, टॅक्सचा पैसा होता. आणि हा पैसा तुम्ही कशासाठी वापरला हे सगळं गोष्टी बघून तर फक्त इलेक्शनमध्ये निवडून येण्यासाठी तुम्ही त्या पैशाचा वापर केला आणि त्याचा दुरुपयोग केला असं आमचं कुठंतरी म्हणणं आहे. कारण का 21 कोटी तुम्ही पुरुषांना दिले हे कितपत त्या ठिकाणी योग्य आहे. त्यामुळे हे सगळे जे वक्तव्य तिथं येत आहेत, कुठंतरी सरकारमधल्या सर्व नेत्यांना असं वाटतंय की आम्ही काही बोललं तरी खपून जाते, काही फरक पडत नाही. कारण का आमचं बहुमत आहे, पण बहुमत असलं तरी लोक ह्या सगळ्या गोष्टी बघत आहेत आणि ध्यानात ठेवत आहे. हे मात्र सगळ्या नेत्यांनी आणि आमदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कालचं तुमचंच वक्तव्य, सुनील तटकरे भाजपमध्ये जाणार, त्याबद्दल पुन्हा काय सांगाल? नाही, आता हे बघा, त्यांचे ज्या पद्धतीने काही गोष्टी, आणि सुनील तटकरे एका ठिकाणी किती काळ राहतात. आता आज ते दादांबरोबर आहेत, पण ज्या पद्धतीने त्यांच्या दादांच्या पक्षामध्ये 2 गट निर्माण झालेले आहेत, ते कोणालाही तुम्ही आज जाऊन इनफॉर्मली त्या ठिकाणी विचारा, लोक सांगतील की हो काही प्रमाणात तसं झालेलं आहे. म्हणजे अजितदादा लढतात, पण सुनील तटकरे फक्त पद घेऊन खाली फक्त त्यांचा गट निर्माण त्या ठिकाणी करत आहेत. आणि पुढची खासदारकी 100% भाजपकडनं ते लढतील, पण जेव्हा ते भाजपमध्ये जातील ते एकटे जातील असं नाही. हे जे इतर पदाधिकारी त्यांनी गोळाबेरीज केलेले आसपास, त्यांना घेऊन ते जाऊ शकतील अशी सुद्धा तिथं चर्चा आहे. आणि तुम्ही त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या मित्रपक्ष जे आहेत, शिंदे गटाला सुद्धा जाऊन विचारा की काय होऊ शकतं, ते तुम्हाला सांगतील काय होणार आहे. तर रोहित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की सुनील तटकरे हे पुढची खासदारकी भाजपमधून लढतील. कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.